नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, ज्याची प्रतीक्षा होती ती अखेर निवडणूक जाहीर झालेली आहे. महाराष्ट्रातला ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यांच्या तारखा, निकालाची तारीख हे सगळं जाहीर झालं आणि राष्ट्रीय जो निवडणूक आयोग आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 20 नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रामध्ये मतदान होईल एका टप्प्यातच आणि 23 नोव्हेंबरला त्याचे निकाल जाहीर होतील हे स्पष्ट केलं. त्यामुळे एकंदरीतच आजच्या दिवसापासून म्हणजे 15 ऑक्टोबरपासून जवळपास 35 दिवसांचा हा कालावधी जो आहे आता शिल्लक राहिलेला आहे. त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करणं, ते मागे घेणं वगैरे हे पाहता जवळपास 14-15 दिवसांचाच कालावधी किंवा अवधी जो आहे तो फक्त शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे आता सगळेच राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले हे जोरदार तयारीला लागतील. आता सगळ्यांचे याद्या ज्या आहेत त्यासुद्धा कदाचित जाहीर होतील. आता हे सगळं होत असताना स्वाभाविकच प्रचाराला धार येणार आहे आणि याचं कारण महाराष्ट्रामधलं यावेळचं जे वातावरण आहे हे पूर्णपणे वेगळं आहे. 2014-2019 या 2 वर्षांमध्ये ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्यावेळेला जे वातावरण होतं त्यापेक्षा वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. 2014-2019ला भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या युतीला जनतेने पसंती दिली होती आणि त्याप्रमाणे त्यावेळेला या दोन्ही टर्मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला भरघोस असं यश मिळालं होतं. पण अर्थात 2019ला आपण पाहिलं की एकदमच कलाटणी मिळाली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि ते सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत, आणि महाविकास आघाडीचा प्रयोग जो आहे तो त्यावेळेला झाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय की महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. अत्यंत खालच्या थराला राजकारण गेल्याचं आपल्याला दिसून येतं. एकमेकांवर झालेले आरोप प्रत्यारोप हे इतक्या थराला गेलेले आहेत की त्याच्यातून पूर्ण वातावरण जे आहे ते कुठेतरी दूषित आणि गढूळ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मध्यंतरीत लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काय निकाल आले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. महाविकास आघाडीतल्या पक्षांना त्याच्यामध्ये यश मिळालं आणि त्याची कारणं वेगवेगळी आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्याचं चित्र मात्र अर्थातच वेगळं असेल, कारण त्याच्यामध्ये 288 जागा आहेत आणि प्रत्येक पक्षाची क्षमता जी आहे ती वेगळी आहे. लोकसभेचा निवडणुकीचा जो आवाका होता तो वेगळा होता आणि आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर त्यामुळे लोकांचं लक्ष या निवडणुकांकडे वेगवेगळ्या अंगाने असणार आहे की याच्यामध्ये नेमकं आता कोणती आघाडी, कोणती युती जिंकणार. कारण आता 6 पक्ष एकूण या निवडणुकीमध्ये उभे राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी, महायुती असे 3 पक्षांचे गट पडलेले आहेत आणि त्यामुळे यावेळची निवडणुकी पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे मतदार जे आहेत यांना अत्यंत जागरूक राहणं आणि योग्य उमेदवाराला मत देणं, योग्य विचार करून मत देणं हे अत्यंत आवश्यक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की त्यावेळेला वोट जिहाद नावाची एक संकल्पना समोर आली आणि त्याच्यामध्ये विशेषतः मुस्लिम मतदारांनी एक गठ्ठा मतं ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी असं आपण म्हणूया तर त्यांना दिलेली आहेत आणि त्याचा काहीतरी निश्चितपणे परिणाम दलित मतांचा सुद्धा असेल किंवा खोट्या नरेटिव्हचा परिणाम असेल, हा सगळा लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. तर यावेळेला लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना, ज्यांच्याकडे आपण एक अशा पद्धतीने म्हणू की महाराष्ट्रातली जनता जी आहे ती विचारपूर्वक मतदान करते, ती सरदोपटपणे मतदान करत नाही. तर त्यामुळे ते नरेटिव्ह जे आहेत ते आता मागे पडलेले आहेत. आता विकासाचा मार्ग कोणता पक्ष दाखवू शकतो, युती दाखवू शकते की आघाडी दाखवू शकते, याचा विचार लोकांना निश्चितपणे करावा लागणार आहे. कारण शेवटी महाराष्ट्राचा विकास हा करणं अत्यंत आवश्यक आणि तो करून दाखवण्याची क्षमता कोणामध्ये आहे, कोण त्याच्यामध्ये, अर्थात कोणताही पक्ष हाच दावा करणार आहे की महाराष्ट्रातला विकास आम्हीच करू. पण आत्तापर्यंतची जी काही राजकीय वाटचाली आपण पाहिल्या, मग महाविकास आघाडीचं 2.5 वर्षात सरकार असेल, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार असेल, याच्यामध्ये लोकांनी आता तुलना करायची आहे की कोणी चांगल्या पद्धतीने काम केलं, कोणी लोकांसाठी काम केलं, कोणी केवळ आरोप प्रत्यारोप केले, कोणी केवळ टिंगलटवाळी केली, केवळ दुसऱ्याचं एक प्रकारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याचा वैयक्तिक किंवा शारीरिक पातळीवर कोणी त्या ठिकाणी विरोध केला.
कोणी त्याचं व्यंगात्मक त्याच्यावर टीका टिप्पणी केली, हे सगळं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. याचा निश्चितपणे विचार करून लोकांनी मतदान करायचे. मगाशी जो मी मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे व्होट जिहादचा, ज्याच्यामध्ये मुस्लिमांनी एक गट्टा मतदान केलं. आणि याच्या मागचं कारण हे होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार येता कामा नये, कारण का ते हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. पण आत्तापर्यंतच्या 2014ला जेव्हा हे सरकार होतं, युतीचं सरकार, त्यावेळेला त्यांनी अत्यंत चांगला कारभार करून दाखवला. फडणवीसचं 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहिले की ते कोणत्याही प्रकारे सरकार कोणी उलटवून टाकलं नाही किंवा ते सरकार मध्येच त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी चांगला कारभार केला, विकासाचे अनेक प्रकल्प आणले, हे आपण पाहिलं होतं. पण 2019ला सगळी परिस्थिती बदललेली. पण या पक्षाला विरोध करण्यासाठी केवळ एक गट्टा मतदान झाल्याचं दिसून आलं आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. महाविकास आघाडी हा जो प्रयोग आहे हाच मुळात आपण पाहिलेला आहे की तो भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून लांब ठेवणं एवढ्यासाठी झालेला आहे. म्हणजे कोणताही पक्ष हा दुसऱ्या पक्षापेक्षा सरस टाळण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही पक्षाचा हाच प्रयत्न असतो की आपण सत्तेवर यावं, आपल्या हाती सगळी सूत्र असावीत, हे कोणालाही वाटत असतं. पण एका पक्षाला आपण काही करून बाजूला काढायचं, कोणत्याही प्रकारच्या त्यासाठी आघाड्या करायच्या, तडजोडी करायच्या आणि दुसऱ्या पक्षाला बाजूला ठेवायचं, अमुक एखाद्या व्यक्तीला बाजूला ठेवायचं. जसं फडणवीसांच्या बाबतीत झालं की यांना बाहेर ठेवलं पाहिजे, यांना राजकारणापासून दूर केलं पाहिजे. आणि अनेकांनी बोलून दाखवलेलं आहे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण लोकांना पटणार आहे का की अमुक एखाद्या व्यक्तीला बाजूला ठेवणं, अमुक एखाद्या पक्षालाच बाजूला ठेवणं, भलेही महाराष्ट्राचा विकास झाला नाही तरी चालेल, तर हे लोकांना पटणारं नाही. त्यामुळे लोकांना आता विचार करायचा आहे की व्होट जिहाद सारख्या संकल्पना ज्या आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नेस्तनाबूत केलं पाहिजे. आणि ते नेस्तनाबूत कसं करता येईल, तर महाराष्ट्रामध्ये जो हिंदू समाज आहे, या हिंदू समाजामध्ये अनेक जाती जमाती आहेत आणि आज आपण पाहतोय की या जाती जमातींमधलं राजकारण उफाळलेलं आहे. विशेषतः आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण पाहतोय एकमेकाची डोकी फोडण्यापर्यंत ही परिस्थिती आलेली आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जातात, एकमेकाविरुद्ध उभे राहत आहेत लोक. हे सगळं जे आहे ते कुठेतरी बंद होणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यांनी एकत्र येणं, मग भलेही तुम्हाला कोणालाही मतदान करायचंय तुमच्या विचारानुसार ते करा, पण त्यासाठी लोकांनी एकत्र येणं आणि आपल्या पसंतीच्या एका उमेदवाराला किंवा एका पक्षाला, युतीला, आघाडीला मतदान करणं अत्यंत आवश्यक. आणि त्याच्या मागचा उद्देश असला पाहिजे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास. त्याच्या पलीकडे आणखी काही असता कामा नये. महाराष्ट्राचा विकास करणं आणि तो विकास कशा पातळीवर व्हायला पाहिजे याचा विचार व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने राजकारण घसरलेलं आहे त्याचा विचार आता लोकांनी करणं आवश्यक आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं निवडणुकीची म्हणजे मतदानाची तारीख, निकालाची तारीख जाहीर झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलं की 2014-2019ला महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला बहुमत दिलं, बहुमताने आम्हाला निवडून आणलं. अर्थात त्यावेळेला 2019ला लोकांनी जो कौल दिला होता त्याला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने वाटाण्याच्या अक्षता लावल्या, हे आपण पाहिलेलंच आहे. पण तरी फडणवीस म्हणतायत की लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला होता आणि आम्हाला निवडून दिलं होतं आणि आता महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, आपण एकत्र चाललं पाहिजे, सोबत चाललं पाहिजे, हे त्यांचं मत आहे. आणि हे केवळ भाजपाचं मत किंवा एका भाजपच्या नेत्याचं मत म्हणून विचारात घेता कामा नये. तर महाराष्ट्राचा विचार जर करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते एकत्र येऊन जे कोणाला मत द्यायचं आहे ते द्या, पण महाराष्ट्राचा विकास जो करू शकेल, जो चांगल्या पद्धतीचं राजकारण करू शकेल, जो 24 तास लोकांसाठी काम करू शकेल, अशा व्यक्तीला, अशा युतीला, अशा आघाडीला तुम्ही मत द्या. त्याची तुलना तुम्ही केली पाहिजे, त्याचं तुम्ही वर्गीकरण तुम्ही केलं पाहिजे, जनतेने केलं पाहिजे की कोण याच्यामध्ये सरस आहे. त्यामुळे दिसणारे नरेटिव्ह हे फेक असू शकतात, खोटे असू शकतात, याचा विचार जनतेने करणं आवश्यक आहे. तर त्यामुळे 20 तारीख जी आहे त्या दिवशी मतदानाला सगळ्यांनी मोठ्या संख्येने येणं आणि आपल्याला योग्य वाटतो तो उमेदवार जो महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करेल, जे पक्ष महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतील, त्यासाठी जे काम करतायत असं तुम्हाला वाटतंय त्यांना मतदान करा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. तर आपण या ठिकाणी हा जो काही संभ्रम गेल्या काही वर्षात झालेला आहे
तो दूर करू शकतो आणि वोट जिहाद सारख्या संकल्पना ज्या आहेत त्यांना पूर्णपणे मातीमूल करू शकतो. तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.